गुड मॉर्निंग सर्वांना. दीपाली मिनी ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या मुलाला दात घासायची इतका कंटाळा येतो ना, खूपच कंटाळा येतो त्याला. तर जबरदस्ती त्याला ब्रश द्यावा लागतो. नंतर तो मस्त असा तयार झाला आहे. तर शाळेचा रंग होता आजचा रंगीत, तर त्याला मस्त शाळेत भेटले होते असे कपडे. तर तो मस्त असा आंघोळ करून मस्त असं तयार झाला आणि मी पण तयार झाले. नंतर बनवायचं होतं मस्त असा खंडोबाचा नैवेद्य. तर खंडोबाच्या नैवेद्यासाठी बनवायचं होतं मस्त असं वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी मस्त असे वांगे सर्व चिरून घेतले. तर वांगे चिरून घेतले. नंतर कोथिंबीर, कांद्याची पात, लसूणची पात सर्व असं बारीक चिरून घेतलं मी. तर खंडोबाच्या यात्रेला सुरुवात झाली होती आणि मग मस्त असं खंडोबाच्या प्रसादाला मस्त असं वांग्याचं नैवेद्य देतात. तर आमच्या इकडे साठी बाळगतात, तुमच्या इकडे बाळगतात का ते सांगा मला. तर मी मस्त असे वांगे चिरून घेतले छान आणि मग नंतर मी उकळायला ठेवले होते. वांगे उकळून भरीत बनवणार होते मी. नंतर मी हिरव्या मिरच्या पण तेलामध्ये भाजून घेतल्या आणि बारीक असं हिरव्या मिरचीची पेस्ट तयार करून घेतली. नंतर मी लसूण बारीक कापून घेतला, लसणाची पात. तर नवीन लसूण आणि नवीन लसणाची पात जेव्हा येते ना, तेच निवदामध्ये घेतात. आता मी लसूण, कांद्याची पात असे सर्व बारीक चिरून घेतलं. तर सर्वांची ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत असते भरीत बनवण्याची. तर माझी ही रेसिपी आहे, खूप साधी सिंपल आहे. तर मी सर्व साहित्य असं तयार करून घेतलं. कोथिंबीर, लसूणची पात, कांद्याची पात, जिरं आणि मोहरी सर्व एकाच ताटामध्ये मी काढून घेतलं आणि मस्त अशी भरीत बनवण्याची तयारी करून घेतली. वांगे जोपर्यंत उकडतात तोपर्यंत सर्व साहित्य मी काढून घेतलं. नंतर मी निवद बनवायला सुरुवात केली. तर निवदामध्ये मी असे छोटे छोटे निवद बनवून घेतले. आता याच्यामध्ये साखर टाकून मस्त असे निवेद्य तयार करून घेते. तर सर्व याच्यामध्ये असं टाकून मी निवेद्य तयार करून घेतलं. नंतर वांगे शिजले होते ते काढून घेतले आणि मस्त असे बत्त्यामध्ये हे वांगे असे बारीक असे वाटून घ्यायचे आहे. तर असं उकडून बनवलेलं भरीत खूप चवदार आणि टेस्टी लागतं. तर नक्की ट्राय करा. तुम्ही पण कसं भरीत बनवता ते पण मला कमेंट करून सांगा. तर मस्त असं मी भरीत असं वाटून घेतलं छान. कढईमध्ये मी एक पळी तेल टाकलं. तेल चांगलं तापवून घ्यायचं. तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं, मोहरी तळून घ्यायची आणि हिरवी मिरचीचा ठेचा, कोथिंबीर, कांद्याची पात, लसूणची पात टाकून घेतली आणि 2 मिनटं आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं छान. मस्त असं मिक्स करून घ्यायचं. तर मी 2 प्रकारचं पण भरीत बनवते. कधी मी भाजून पण वांगे भाजून पण भरीत बनवते, ते पण खूप छान लागतं आणि हे वांगे उकडून पण खूप छान लागतं. तर तो पण मस्त असं टेस्ट येते त्या तेलामध्ये तळून घेतलेल्या वांग्याची पण आणि ही पण. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला पण बघायला मिळतील. तर मी नंतर वरतून कोथिंबीर टाकून घेतला आणि 2 मिनटं असं मस्त मिक्स करून घेतलं. कांद्याची पात, लसूणची पात मस्त अशी तेलामध्ये 2 मिनटं भाजून घ्यायची. नंतर मी याच्यामध्ये हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि मस्त असं भरीत तेलामध्ये सोडून घेतलं आणि 2 मिनटं मस्त असं मिक्स करायचं छान. तेलामध्ये 2 मिनटं मस्त असं भाजून घ्यायचं. तर पोळीसोबत खूप छान लागतं हे भरीत. ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागतं, बाजरीच्या भाकरीसोबत. तर गावाकडे खूप बनवतात. नंतर दुपारी मी मस्त अशी शेंगांची भाजी निवडायला घेतली होती आणि मग संध्याकाळच्या जेवणामध्ये मी बनवणार होते मस्त असे शेंगोळे. तर शेंगोळे बनवण्यासाठी मी पीठ चाळून घेतलं. पिठामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा, लसूणची पेस्ट आणि जिऱ्याची पेस्ट टाकून घेतली आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. तर ही शेंगोळ्याची रेसिपी खूप साधी सिंपल आहे आणि ही शेंगोळे खूप छान लागतात, मस्त चवदार लागतात आणि खूप सोपी रेसिपी आहे. तर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित असं 2 मिनटं मिक्स करून घ्यायचं. सर्व बाजूला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट पण टाकू शकता, हळद टाकली तरी चालेल, पण मी नाही टाकली, मी स्किप केली. तर आता मस्त असं हे मी मिक्स करून घेते छानपैकी. थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं मी घट्टसर पीठ मळून घेतलं. आता लगेच मी मस्त असे शेंगोळे बनवायला घेते. तर मी शेंगोळे बनवण्यासाठी मस्त असं पीठ घेतलं आणि मस्त असे पिठाचे उंडे तयार करून घेतले आणि असे छोटे छोटे असे मस्त असे गोल गोल आकाराचे शेंगोळे तयार करून घेतले आहेत. तर मस्त असे सर्व शेंगोळे तयार करून घेतले मी.
तर असे छान शेंगुळे मी बनवून घेतले. तर माझ्या मुलाला खूप आवडतात शेंगुळे, तर खूप दिवसांनी मी बनवायला घेतले होते. काय तर आता मी मस्त अशी शेंगुळ्याला फोडणी तयार करून घेते. तर फोडणी तयार करण्यासाठी मी कुकरमध्येच बनवणार आहे. तर कुकरमध्ये मी 2 पळी तेल घेतलं. तेल चांगलं कडकड तापून घेतलं. तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी टाकली, हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेतली, कोथिंबीर टाकायची आणि 2 मिनटं मिक्स करायचं. हळद टाकायची, लाल तिखट टाकायचं अर्धा चम्मच, तुम्ही तिखट आवडीनुसार टाका. आणि मस्त असं पाणी टाकून मस्त अशी उकळी येऊ द्यायची. छान उकळी आल्यानंतर याच्यामध्ये शेंगुळे टाकायचे. तर मी शेंगुळे टाकून घेतले आणि शेंगुळेचं पाणी घट्ट होण्यासाठी मी पीठ ठेवलं होतं ते टाकलं आणि शेंगुळे मस्त असे तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.